गीता अध्याय 15 श्लोक 12. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं. यदादित्यगतं दीवर आघात अनुस्वाराचा अर्था न तेजो जगद्भासयतेऽखिलं जगदमधल्या ग वर आघात ग नंतर अर्धा द म्हणायचा. खाली जो अर्धा भ दिसतोय तो पूर्ण भ आहे खरा. जगद भासयते खिलम ते वाढवायचा अखिलम असं ऐकू येतं. यच्चंद्रमसी यच्चाग्नौ दोन्ही य वर आघात घ्यायचा. चला च ऐकू येऊ देत. यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो त वर आघात विद्धि मामकम विद्धि मधल्या वी वर आघात वी नंतर अर्धा द म्हणायचा आणि धी म्हणायचा. विद्धि मामकम शेवटचा म अर्धा आहे. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं 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 यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं 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 यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं. संधी विग्रह. यत् आदित्यगतं तेजः जगत् भासयते अखिलं यत् चंद्रमसि यत् च अग्नौ तत् तेजः विद्धि मामकं. यत् म्हणजे जे, आदित्यगतं आदित्यामध्ये असलेले सूर्यामध्ये असलेले, आदित्यम गतम आदित्यगतम द्वितीया तत्पुरुष समास होतो. तेजः म्हणजे तेज, जगत म्हणजे जगाला, भासयते म्हणजे प्रकाशित करते, अखिलम म्हणजे संपूर्ण, यत म्हणजे जे, चंद्रमसी म्हणजे चंद्राच्या ठिकाणी, यत म्हणजे जे, च म्हणजे आणि, अग्नौ म्हणजे अग्नीच्या ठिकाणी, तत् म्हणजे ते, तेजः म्हणजे तेज किंवा प्रकाश, विद्धि म्हणजे तू जाणून घे, मामकम म्हणजे माझेच. अन्वय. आदित्यगतं यत् तेजः अखिलं जगत् भासयते च यत् चंद्रमसि यत् अग्नौ तत् मामकं तेजः इति विद्धि. सूर्यामध्ये असणारे जे तेज संपूर्ण जगताला प्रकाशित करते, तसेच जे चंद्राच्या ठिकाणी आहे, जे अग्नीच्या ठिकाणी आहे, ते माझेच तेज आहे असं तू जाण. या श्लोकापासून 12 ते 15 या श्लोकांमध्ये भगवंताचा जगाशी काय संबंध आहे ते भगवंतांनी उलगडून सांगितलेलं आहे. समष्टीच्या दृष्टीने परमेश्वर काय काय कार्य करतो ते भगवंत 12 ते 15 या श्लोकांमध्ये सांगतायत. 7 ते 11 मध्ये परमात्म्याचा जीवाशी काय संबंध आहे ते सांगून झालं. आता जगाशी भगवंत कशा कशा प्रकारे जोडलेला आहे किंवा जगामध्ये भगवंत कुठली कुठली कार्य करतो ते भगवंतांनी या 12व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केलेली आहे.
संपूर्ण जग जेव्हा निर्माण केलं, सृष्टी जेव्हा भगवंतांनी निर्माण केली, तेव्हा सगळीकडे जलमय झालेलं होतं आणि जलातून जीव निर्माण होत होते, पण सगळं गोठलेल्या अवस्थेमध्ये होतं. आणि म्हणून संपूर्ण जगताला ऊर्जा देण्यासाठी भगवंताने स्वतःच्या तेजातून सूर्याला निर्माण केलं. म्हणून इथे भगवंत सांगतायत की सूर्यामध्ये जे तेज आहे ते माझंच तेज आहे असं तू जाण. 11व्या अध्यायामध्ये आपण बघितलेलंच आहे की भगवंताच्या ठिकाणी सहस्र सूर्याचं तेज एकवटलेलं अर्जुनानी बघितलं. अर्थातच आपल्या सृष्टीला प्रकाश देणारा एक सूर्य, असे अनेक सूर्य एकवटले की भगवंताचं तेज निर्माण होतं किंवा काहीशी बरोबरी होऊ शकते. अशा भगवंतापासूनच सूर्याला तेज प्राप्त झालं. सूर्य ते तेज संपूर्ण जगताला पुरवतो, जेणेकरून संपूर्ण जीव त्या ऊर्जेवर स्वतःचं जीवन चालवतात. अशा प्रकारे जगताला ऊर्जा देणारा सूर्यसुद्धा परमात्म्याकडूनच तेज घेऊन ते तेज आपल्यापर्यंत पोचवत असतो. जेव्हा सूर्य नसतो तेव्हा ह्या जीवांना कुठून तेज मिळणार? म्हणून भगवंताने चंद्राचं तेज निर्माण केलं किंवा चंद्रामध्ये सौम्य तेज भरून ठेवलं. जेव्हा सूर्य नसतो तेव्हा संपूर्ण जगताला प्रकाश देण्यासाठी चंद्राचा प्रकाश आवश्यक आहे. याच अध्यायामध्ये पुढे 13व्या श्लोकात भगवंत सांगतात की चंद्राच्या प्रकाशाच्या द्वारे मी सर्व औषधींचं पोषण करतो. जीवाला ऊर्जा देण्यासाठी सूर्य निर्माण केला आणि वनस्पती ह्या अन्न देणारे असतात आणि वनस्पतींचं पोषण होण्यासाठी सूर्याचं तेज वनस्पतींना जाळून टाकेल. पण चंद्र काय करतो तर सूर्याचंच तेज सौम्य करून पृथ्वीपर्यंत आणतो आणि त्या सौम्य तेजामध्ये वनस्पतींची वाढ अत्यंत चांगली होते. म्हणून आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की रात्रीच्या वेळी झाडांना हात लावू नये, कारण रात्रीच झाडांची वाढ खूप झपाट्याने होत असते. कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो हे तर कारण आहेत, पण झाडांची वाढ जेव्हा चांगली होते तेव्हा जर त्यांना हात लावला तर त्या वाढीमध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून रात्रीच्या वेळेस झाडांना हात लावायचा नसतो. रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये सर्व औषधी म्हणजे सर्व वनस्पतींचं पोषण भगवंत करत असतो चंद्राच्या मार्फत. अशा प्रकारे जीवांना जगण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती सूर्याच्या मार्फत आणि जीवांना खाण्यासाठी जे अन्न हवं ते चंद्राच्या प्रकाशामार्फत भगवंताने निर्माण करून ठेवलं, जेणेकरून जीव आपलं आपलं अन्न आणि आपली आपली ऊर्जा वापरून स्वतःचं जीवन जगू शकतात. जेव्हा चंद्र आणि सूर्यही नसतो, अमावास्येला चंद्रही नसतो आणि रात्रीची वेळ असेल तर सूर्य पण नसतो, अशा वेळेस जीवांना जी ऊर्जा हवी किंवा अन्न शिजवण्यासाठी जी ऊर्जा हवी ती भगवंताने अग्नीच्या रूपाने प्रकट केलेली आहे. अग्नी हा अन्न शिजवण्याचं आणि पुढे भगवंतांनी सांगितलेलं आहे की मीच वैश्वानर रूपी अग्नी होऊन 4 प्रकारचं अन्न पचवतो जीवाच्या ठिकाणी राहून. 14व्या श्लोकामध्ये ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे वैश्वानर नावाचा अग्नी हा साक्षात भगवंताचं रूप आहे आणि अग्नीमध्ये जे तेज आहे, अग्नी काय करतो तर सर्व गोष्टी पवित्र करून टाकतो. त्या कुठल्याही वस्तूतली अशुद्धी काढून टाकून त्या वस्तूला शुद्ध करण्याचं काम अग्नी करत असतो. अशा प्रकारे चंद्र, सूर्य आणि अग्नी ही तेजाची स्थानं किंवा हे तेजाचे स्रोत भगवंतापासून जगाच्या रक्षणासाठी भगवंताने निर्माण केलेले आहेत.
आपण याच अध्यायातल्या 6व्या श्लोकाच्या वेळेस बघितलं की वाणीची देवता अग्नी आहे, मनाची देवता चंद्र आहे आणि डोळ्यांची किंवा बुद्धीची देवता सूर्य आहे. ह्या तिन्ही ऊर्जेच्या मार्फत मनुष्य अनेक गोष्टी समजूनही घेऊ शकतो. बुद्धीच्या द्वारे आणि डोळ्याच्या द्वारे अनेक वस्तूंचं ज्ञान करून घेतो. तर चंद्राच्या कृपेमुळे मनाच्या द्वारे अनेक गोष्टी समजून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे अग्नी ही जिभेची किंवा वाणीची देवता आहे आणि अग्नी प्रज्वलित असेल तर दिवसेंदिवस मनुष्याची वाणी शुद्ध स्पष्ट होत जाते. अशा प्रकारे चंद्र, सूर्य आणि अग्नी हे 3 ऊर्जेचे स्रोत मनुष्याचं जीवन, खरं तर सगळ्याच जीवांचं जीवन सुकर करून टाकतात. त्याचप्रमाणे ह्या 3 देवतेंच्या कृपाप्रसादाने मनुष्य ज्ञानी होतो. म्हणून आपल्या वैदिक देवता दाखवता येत नाहीत किंवा मूर्तीच्या रूपाने असतात, पण ही अशी एकच देवता आहे. सूर्य ही अशी एकच देवता आहे की जिच्यामध्ये देवत्वाचे सर्व गुण आहेत आणि ती आपण डोळ्यांनी दाखवूही शकतो किंवा बघूही शकतो. सत्वगुणाच्या तेजापासून सूर्याची निर्मिती झाली, तर रजोगुणाच्या तेजापासून अग्नीची निर्मिती झाली आणि तमोगुणाच्या तेजापासनं चंद्राची निर्मिती झाली असं म्हणायला हरकत नाही. हे 3 जे आहेत ऊर्जेचे स्रोत ते सत्व रज तम ह्या 3 गुणांचेही द्योतक आहेत. अशा प्रकारे चंद्र, सूर्य आणि अग्नी ह्यांच्याशी सृष्टीचा किंवा जीवांचा प्रत्यक्ष संबंध येतो. पण या तिन्ही ठिकाणी जे तेज आहे ते परमात्म्याचं तेज आहे. परमात्माच ह्या 3 तेजाच्या द्वारे सर्व जीवांचं रक्षण आणि पोषण करत असतो. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. हरि ओम तत्सत्.